माझं नाव शंकर. माझा हायवेवर एक छोटासा ढाबा आहे. माझ्या ढाब्याला कुठलंही नाव नाही. सगळे शंकरचा ढाबा म्हणून ओळखतात. एका छोट्याशा जागेत माझा ढाबा आहे. इथे ट्रक ड्रायव्हर आणि प्रवास येत असतात. चहाचा सुगंध, डाळीची मोठी पातेली आणि तंदुरी रोटीचा सुगंध हीच माझी दुनिया आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत इथेच मी लोकांची सेवा करतो आणि पुण्य मिळवतो. माझ्या ढाब्यावर कोणी हसत बोलत गप्पा मारत जेवण करतं, तर कोणी शांतपणे जेवण करून निघून जातं. पण त्या रात्री असं काही झालं की त्याने माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. रात्रीची वेळ होती. सगळीकडे अंधार पसरला होता. ढाब्याच्या लाईट रस्त्यावर चमकत होत्या. रस्त्यावरची रहदारी कमी झाली होती, पण माझा ढाबा अजून चालू होता. काही लोक बाहेर खुर्चीवर बसून चहा पित होते. त्यांच्या बोलण्याचा आवाज सगळीकडे घुमत होता. अचानक बाईकच्या आवाजाने माझं लक्ष त्याच्याकडे खेचलं गेलं. एक 20-22 वर्षाचा तरुण मुलगा बाईकवरून खाली उतरला. त्याच्या मागे एक म्हातारी बाई बसली होती. ती कमरेत वाकलेली होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत होता. त्या मुलाने त्या बाईला डाब्याच्या एका कोपऱ्यात बसवलं आणि माझ्याजवळ आला आणि म्हणाला, "दादा, जरा माझ्या आईकडे लक्ष ठेवा. मी गाडीचा पंक्चर काढून परत येतो. फक्त अर्ध्या तासात परत येतो." मी त्याच्याकडे लक्ष देऊन बघितलं. दिसायला एकदम साधा होता, पण डोळ्यात एक विचित्र बेचैनी दिसत होती. मी म्हणालो, "ठीक आहे भावा, तुझ्या आईला चहा देऊ?" तो थोडासा हसला आणि म्हणाला, "हो, पण जरा साखर कमी टाका. तिला जास्त गोड आवडत नाही." तो गाडीवर बसला आणि अंधारात गायब झाला. मी त्या म्हाताऱ्या बाईकडे बघितलं तर ती शांत बसली होती. तिची नजर तिचा मुलगा गेलेल्या दिशेवर टिकली होती. मी माझ्यासोबत काम करणाऱ्या मुलाला चहा बनवायला सांगितला आणि मी स्वतः चहा घेऊन त्यांच्या जवळ जाऊन बसलो आणि म्हणालो, "काकू, सगळं ठीक आहे. काळजी करू नका." त्यांनी मोठा श्वास घेतला आणि काळजी करत मला विचारलं, "प्रतीक कुठे आहे?" "सकाळपासून आम्ही प्रवास करत आहोत." तो म्हणाला की आता फक्त अर्धा तास लागेल पोहोचायला. कुठली तरी भीती त्याच्या मनामध्ये होती. मी त्यांना शांत करत म्हणालो, "काकू, काळजी करू नका. बहुतेक दुकानात गर्दी असेल. तोपर्यंत तुम्ही ते आरामात बसा. तुमचा मुलगा येतच असेल." वेळ निघून जात होती. ढाब्यावर जेवायला लोक येत जात होते, पण प्रतीकचा कुठेच ठाव ठिकाणा नव्हता. त्या काकूंनी मगाशी मला त्यांचं नाव सुरेखा सांगितलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर भीती जास्तच दिसायला लागली होती. त्या सारख्या सारख्या रस्त्याकडे बघत होत्या. आता त्यांच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं. मी त्यांच्या जवळ गेलो. त्या मला म्हणाल्या, "बाळा, प्रतीक माझ्यासाठी माझं सगळं काही आहे. जर त्याला काही झालं तर मी..." त्यांनी त्यांचं बोलणं अर्धवट सोडलं आणि रडायला लागल्या. त्यांच्या आवाजात एक वेगळं दुःख होतं. ते माझ्या मनात आतपर्यंत पोहोचलं. त्यांच्याकडे बघून मला माझ्या आईची आठवण आली. मी 7 वर्षाचा असतानाच माझी आई आम्हाला सोडून गेली होती. बाबांनी सांगितलं होतं की ती दुसऱ्यासाठी आपल्याला सोडून गेली आहे. पण बाबांच्या बोलण्यात काहीतरी रहस्य लपलेलं आहे असं वाटायचं. जेव्हा कधी मी आईबद्दल बोलायचं तेव्हा ती शांत बसायची आणि विषय बदलत असायचे. खूप वर्षापासून ते दुःख माझ्या मनात लपलं होतं. त्या काकूंना अशी मुलाची वाट बघत असलेली बघून माझं मन दुखत होतं. रात्रीचे 2 वाजले. ढाबा आता बंद करायची वेळ झाली. काही काम करणारी मुलं भांडी घासत होती, पण प्रतीक अजूनपर्यंत आला नव्हता. मी त्या काकूंना बोललो, "तुम्ही असं इथे एकटे बसू नका. रात्रीची वेळ आहे. तुम्ही आता माझ्यासोबत माझ्या घरी चला. उद्या सकाळी आपण तुमच्या मुलाला शोधूया." त्या नको बोलत होत्या, पण माझ्या हट्टीपणा बघून त्या माझ्या घरी यायला तयार झाल्या. मी ढाबा बंद केला आणि त्यांना माझ्या गाडीवर बसून घरी घेऊन आलो. माझं घर गावात होतं. माझ्या घरी मी आणि माझे वडील दोघेच राहत होतो. घरी पोहोचल्यावर मी दार वाजवलं. बाबांनी येऊन दार उघडलं. जशी त्यांची नजर त्या काकूंवर पडली तसा बाबांचा चेहरा त्यांना बघून पांढरा पडला. ते एक क्षण सुन्न होऊन त्यांच्याकडे बघायला लागले. मग अचानक पुढे आले आणि त्या काकूंच्या गळ्यात पडून रडायला लागले आणि म्हणाले, "सुरेखा, एवढी वर्ष तू कुठे होतीस? मी तुला खूप शोधलं." बाबांच्या आवाजात वेदना जाणवत होत्या. बाबांना असं त्या काकूंच्या गळ्यात पडून रडताना बघून मी हैराण होऊन त्यांच्याकडे बघतच बसलो. मी रागात म्हणालो, "बाबा, अशा अनोळखी बाईच्या गळ्यात कसे काय पडू शकता? तुम्ही यांना ओळखता का?" बाबांनी माझ्याकडे बघितलं. त्यांचे डोळे पाण्याने भरले होते. बाबा म्हणाले, "शंकर, ही तुझी आई आहे." हे ऐकून माझं डोकं सुन्न पडलं. "आई?"
ही आई जी काही वर्षापूर्वी आम्हाला सोडून गेली होती आणि बाबा तिच्याबद्दल कधीच काही बोलत नव्हते. सुरेखाताईंनी माझ्याकडे बघितलं. त्यांच्या डोळ्यात दुःख, वेदना दिसत होत्या. त्या हळू आवाजात म्हणाल्या, शंकर, माझा मुलगा. आणि मला हात लावायला पुढे केला. तसा मी मागे सरकलो. मी म्हणालो, नाही, हे नाही होऊ शकत. तू तर आम्हाला सोडून गेली होतीस ना. माझं मन राग आणि तिरस्काराने भरलं होतं. तसे बाबा मान खाली घालून म्हणाले, शंकर, ती माझी चूक होती. मी तुझ्या आईला घरातून धक्के मारून हाकलून दिलं होतं. तुझ्या आईने कधीच आपल्याला सोडायचा विचार केला नव्हता. ती सगळी रात्र आम्ही सगळ्यांनी जागून काढली. सुरेखाताईंनी मला त्या रात्री त्यांच्या आयुष्यात घडलेली सगळी कहाणी ऐकवली. जेव्हा बाबांशी तिचं लग्न झालं होतं तेव्हा ती खूप साधी सरळ होती. बाबांच्या भावांना प्रॉपर्टीची हवा होती. त्यांनी आईच्या विरोधात बाबांना भडकवलं. त्यांच्या मनात आईबद्दल संशय निर्माण केला. ते म्हणाले की तुझ्या बायकोचे दुसऱ्या माणसाशी अनैतिक संबंध आहेत. ती वाईट चालीची आहे. बाबा त्यावेळी खूप रागात होते आणि रागात त्यांनी आईला घरातून हाकलून दिलं. मी त्यावेळी फक्त 7 वर्षांचा होतो आणि माझी बहीण रुची 4 वर्षांची होती. त्यावेळी आई आम्हाला स्वतः सोडून गेली नव्हती, तर जबरदस्तीने तिला हाकलून दिलं होतं. त्यानंतर आईने एकटीनं सगळं आयुष्य काढलं. ती आमचं गाव सोडून शहरात गेली. तिथे लोकांच्या घरची कामं करून स्वतःचं पोट भरत होती आणि प्रतीकला मोठं केलं. प्रतीक माझा सावत्र भाऊ. आईने दुसरं लग्न केलं आणि तिला प्रतीक झाला. पण प्रतीक अचानक असा कुठे गायब झाला होता ते एक रहस्य बनलं होतं. सगळी रात्र निघून गेली, पण प्रतीक परत आला नव्हता. आई आल्यामुळे माझ्या जुन्या जखमा ताज्या झाल्या होत्या आणि प्रतीक गायब झाल्यामुळे मनात एक नवीन भीती बसली होती. तो खरंच गाडी पंक्चर काढायला गेला होता का त्यामागे अजून दुसरं काहीतरी कारण होतं. अर्धी रात्र झाली होती, पण माझ्या डोळ्यातून झोप गायब झाली होती. माझ्या घरच्या अंगणात एक खूप जुनं लिंबाचं झाड होतं. माझे बाबा आणि सुरेखाताई म्हणजे माझी आई बसले होते. चांदण्यांच्या प्रकाशात आईच्या डोळ्यातलं दुःख दिसत होतं. आत्तापर्यंत ही बाई मला अनोळखी होती. ती माझी सोडून गेलेली आई निघाली. या धक्क्यातून मी अजून सावरलो पण नव्हतो आणि प्रतीक असा अचानक गायब झाल्यामुळे अजून एक भीती माझ्या मनात निर्माण झाली होती. तो कुठे गेला असेल? खरंच त्याला काही झालं तर नसेल ना? शंकर बाळा, मला माफ कर. आईच्या प्रेमळ आवाजाने मी विचारातून बाहेर आलो. ती म्हणाली, मी तुला सोडलं नव्हतं. मला जबरदस्तीनं हाकलून दिलं होतं. मी तिच्याकडे बघितलं आणि म्हणालो, मग तू परत का आली नाहीस? तेव्हा माझ्या बोलण्यात राग होता, पण त्यापेक्षा जास्त दुःख होतं. तुला माहीत होतं आम्ही इथे गावात राहतो. तू घरी परत येऊ शकली असतीस. बाबांनी मान खाली घातली आणि म्हणाले, शंकर, यात तुझ्या आईची काहीच चूक नाही. ही सगळी माझी चूक आहे. असं बोलताना बाबांचा आवाज भारी झाला होता. मी रागात बाबांना ओरडत म्हणालो, या सगळ्यात आईची काय चूक होती? बाबा, तुम्ही कधीच काही सांगितलं नाही. जेव्हा जेव्हा मी आईविषयी बोलायला गेलो तेव्हा तेव्हा तुम्ही काहीच बोलला नाहीत. तुम्हीच सांगा त्यावेळी नक्की काय झालं होतं. बाबांनी मोठा श्वास घेतला आणि सांगायला सुरुवात केली. ते म्हणाले, जेव्हा तुझ्या आईचं आणि माझं लग्न झालं होतं तेव्हा आम्ही खूप आनंदात होतो. नंतर तुझा जन्म झाला. नंतर तुझ्या बहिणीचा जन्म झाला. पण माझ्या भावांना माझा आनंद, माझा सुखी संसार त्यांच्या डोळ्यात टोचायला लागला. माझ्याजवळ जमीन होती आणि ती त्यांना त्यांच्या घशात घालायची होती. त्यांनी तुझ्या आईबद्दल माझ्या मनात संशय निर्माण केला. खोटं सांगितलं की तुझ्या आईचं दुसऱ्या माणसाशी संबंध आहेत. त्यावेळी मी तरुण होतो. राग माझ्या नाकावर बसलेला असायचा आणि रागात मी तुझ्या आईला घरातून धक्के मारून हाकलून दिलं. मग पुढे आई सांगायला लागली की मी त्यावेळी तुझ्या बाबांना खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझं काही ऐकूनच घेतलं नाही. मी परत घरी येण्याचा प्रयत्न केला तर तुझ्या चुलत्यांनी मला धमकी दिली की जर मी घरी परत आले तर ते तुला मारून टाकतील. माझा नाईलाज होता म्हणून मी शहरात निघून गेले. तिथे मी लोकांच्या घरची कामं करून स्वतःचं पोट भरत होते. मग प्रतीक आला. मी तिला विचारलं, हा प्रतीक कोण आहे? आईने त्यावेळी नजर खाली केली आणि म्हणाली, प्रतीक माझा दुसरा मुलगा आहे, तुझा सावत्र भाऊ. मी दुसरं लग्न केलं, पण तो पण दुसरा नवरा चांगला माणूस नव्हता. प्रतीक माझ्या जगण्याची एकच आशा होता. आईचं बोलणं ऐकून मी शांत बसलो. जी आई खूप वर्षापासून गायब होती ती माझ्या समोर बसली होती. पण प्रतीक कुठे होता?
सकाळ झाली. सूर्याचं पहिलं किरण अंगणात पडलं, पण माझ्या मनातली बेचैनी कमी होत नव्हती. मी आईला म्हणालो, आई, मी जाऊन प्रतीकला शोधून आणतो, तोपर्यंत तू आराम कर. आईने माझा हात पकडून मला म्हणाली, शंकर, प्रतीक माझं सगळं काही आहे, त्याला लवकर शोधून घेऊन ये. मी हो म्हणून मान हलवली आणि गाडी काढली. सगळ्यात अगोदर मी पंक्चरच्या दुकानात गेलो. त्या दुकानाचा मालक माझा खूप जुना मित्र आहे. मी त्याला म्हणालो, अरे अनिल, काल रात्री एक मुलगा तुझ्या दुकानात गाडीचं पंक्चर काढायला आला होता का? माझं बोलणं ऐकून त्याने डोकं खाजवलं आणि म्हणाला, हो, काल रात्री एक मुलगा आला होता, बहुतेक त्याचं नाव प्रतीक असावं. त्याने गाडीचं पंक्चर काढला आणि निघून गेला. म्हणाला की त्याची आई ढाब्यावर त्याची वाट बघत बसली आहे. मी अस्वस्थ होऊन विचारलं, मग तो कुठे गेला? अनिल म्हणाला, मला काय माहीत. त्याने गाडी घेतली आणि निघून गेला. पण 1 मिनिट थांबत तो परत म्हणाला, शंकर, तुला एक गोष्ट सांगू का? तो जात होता तेव्हा मी बघितलं की काळ्या रंगाची कार त्याच्या मागे गेली होती. तसं काही नसेल, पण मला जरा संशय आल्यासारखं वाटलं. मी म्हणालो, ती काळ्या रंगाची गाडी कुणाची असेल? अनिल म्हणाला, माहीत नाही कुणाची होती. इथे तर गाड्या येत जात असतात, पण ती गाडी थोडी वेगळी वाटली. मी लगेच माझी बाईक चालू केली आणि पोलीस ठाण्यात गेलो. तिथले साहेबांची आणि माझी ओळख होती. मी जाऊन त्यांना सगळी हकीकत सांगितली. ते साहेब म्हणाले, शंकर, तू काळजी करू नकोस, आम्ही प्रतीक कुठे आहेत हे ते शोधून काढतो. पण तू तर बोलत आहेस तो तुझ्या आईचाच मुलगा आहे. ही गोष्ट जरा विचित्र वाटते. काही जुनी भांडणं किंवा वाद तर नाहीत ना? साहेबांचं बोलणं ऐकून मी म्हणालो, माहीत नाही साहेब, माझी आई खूप वर्षापासून गायब होती. ती आत्ता परत आली आहे. याचा काही संबंध असू शकतो का? साहेबांनी त्यांच्या हवालदारांना काहीतरी सांगितलं आणि मला म्हणाले, तू घरी जा आणि माझ्या निरोपाची वाट बघ. पण वाट बघत बसायला मला आवडत नव्हतं, म्हणून मी मनाशी ठरवलं की मला पण काहीतरी पुरावे शोधायला पाहिजेत. मी हायवेवर परत आलो. जिथे माझा ढाबा होता तिथे काहीतरी पुरावा सापडेल. माझ्या ढाब्याच्या जवळच एक पेट्रोल पंप होता. तिथे रात्रीचे काही लोक थांबलेले असतात. मी तिथे काम करणाऱ्या मुलाला विचारलं की काल रात्री त्याने कुठली काळ्या रंगाची कार बघितली होती का? त्या मुलाने मान खाली घातली आणि म्हणाला, हो दादा, काल रात्री काळ्या रंगाची स्विफ्ट इथे थांबली होती. 2 माणसं होती गाडीत. त्यातल्या एकाने गाडीत पेट्रोल भरलं आणि दुसरा फोनवर बोलत होता. मी त्यांचं बोलणं ऐकलं. तो म्हणाला, आम्ही त्या मुलाला पकडलं आहे, आता फक्त त्या म्हातारीला पकडायचं आहे. हे ऐकून मला खूप राग आला. मी त्या मुलावर जोरात ओरडत म्हणालो, ही गोष्ट तू मला अगोदर सांगायची होती ना? तो मुलगा म्हणाला, दादा, मला काय माहीत ही गोष्ट एवढी महत्त्वाची असेल. मी लगेच साहेबांना फोन केला आणि मला मिळालेली सगळी माहिती सांगितली. ते मला म्हणाले, आम्ही CCTV चेक करतो, काही पुरावा मिळतो का ते बघतो. माझं मन मला सांगत होतं की हा योगायोग असू शकत नाही. प्रतीक गायब व्हायच्या मागे खूप मोठा प्लॅन असणार आहे. रात्र झाली तसा मी घरी परत आलो. आई अंगणात बसून हात जोडून प्रार्थना करत होती. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मला आलेलं बघून ती म्हणाली, शंकर, प्रतीकबद्दल काही समजलं का? मी मान खाली घालून म्हणालो, नाही आई, पण तू काळजी करू नकोस, मी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. तेवढ्यात दार वाजलं. मी जाऊन दार उघडलं तर दारात एक मुलगी उभी होती. ती खूप थकलेली होती, पण डोळ्यात एक वेगळीच चमक होती. ती भीत मला म्हणाली, शंकर दादा. मी हैराण होऊन तिच्याकडे बघितलं आणि म्हणालो, तू कोण आहेस? मी तुला ओळखतो का? तिने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, दादा, मी रुची, तुझी धाकटी बहीण. तिचा आवाज माझ्या कानात घुमत होता. रुची, तुझी धाकटी बहीण, जी आईसोबत गायब झाली होती. ती तेव्हा फक्त 4 वर्षांची होती. तेव्हा आमच्यापासून दूर झाली होती. मी तिच्याकडे लक्षपूर्वक बघितलं. तिच्या डोळ्यात पण तेच दुःख होतं जे आईच्या डोळ्यात दिसत होतं. मी तिला विचारलं, रुची, तू इथे कशी काय? आई, जी अंगणात हात जोडून बसली होती, रुचीचा आवाज ऐकून उठली आणि म्हणाली, रुची, माझ्या बाळा. तिच्या आवाजात दुःख आणि आनंद दोन्ही भाव होते. ती पळत आली आणि तिला मिठी मारली आणि दोघी मायालेकी एकमेकींच्या गळ्यात पडून रडायला लागल्या. बाबा, जे कोपऱ्यात बसले होते ते पण उठून उभे राहिले. त्यांचा चेहरा पांढरा पडला होता. ते थरथरलेल्या आवाजात म्हणाले,
रुची, तू जिवंत आहेस? मी रागात बाबांकडे बघितलं आणि मोठ्या आवाजात म्हणालो, हे सगळं काय चालू आहे? अगोदर आई आणि आता नंतर रुची. तुम्ही मला कधीच काहीच का सांगितलं नाही? रुची आईपासून बाजूला झाली आणि म्हणाली, दादा, ही खूप मोठी कहाणी आहे. मी तुला नंतर सांगते. मी इथे प्रतीकसाठी आले आहे. मी म्हणालो, प्रतीक? तू त्याला ओळखतेस का? तिने मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, दादा, प्रतीक कुठे आहे? तो संकटात आहे आणि त्याच्या गायब होण्यामागे आपल्या भूतकाळाचा खूप मोठा संबंध आहे. आम्ही सगळे अंगणातून उठून घरात गेलो. आईने रुचीला पाणी दिलं आणि तिच्या बाजूला बसली. रुची तिची कहाणी सांगायला लागली. ती म्हणाली, जेव्हा आईला घरातून हाकलून दिलं तेव्हा मी 4 वर्षांची होते. त्यावेळी मला काहीच कळत नव्हतं. जेव्हा आई मला तिच्यासोबत शहरात घेऊन गेली, तिथे ती घरकाम करून आमचं पोट भरायला लागली. पण तेव्हा मी 7 वर्षात झाले तेव्हा आपल्या गावातले काही लोक तिथे आमच्या घरी आले. ते आपल्या काकांची मुलं आणि त्याचे काही मित्र होते. त्यांनी जबरदस्ती मला आईपासून वेगळं केलं आणि म्हणाले की ते मला चांगले आयुष्य देतील. पण खरं तर हे होतं की त्यांना सगळी संपत्ती हवी होती. त्यांना असं वाटलं की मी जर त्यांच्या जवळ राहिले तर आई कधीच तिचा हक्क मागणार नाही. आईच्या डोळ्यात पाणी होतं. ती म्हणाली, रुची, मी तुला खूप शोधायचा प्रयत्न केला, पण त्या लोकांनी मला कधीच तुझ्यापर्यंत पोहोचून दिलं नाही. आईचं बोलणं ऐकून रुचीने आईचा हात पकडला आणि म्हणाली, हो आई, मला माहीत आहे. मी लहानपणापासून त्यांच्या घरात बंदी म्हणून राहत होते. पण मी मोठी झाल्यावर त्यांच्या विरुद्ध आवाज उचलला आणि तिथून पळून गेले. शहरात आले आणि तिथेच एका शाळेत नोकरी करायला लागले. मागच्या काही महिन्यांपूर्वी मला समजलं की प्रतीकचा जीव धोक्यात आहे. तिचं बोलणं ऐकून मी बेचैन होऊन म्हणालो, तुला कसं कळलं? प्रतीकचा या सगळ्याशी काय संबंध? रुची थांबून म्हणाली, प्रतीकला समजलं होतं की जी जमीन आपल्या काकांनी हडपली होती ती खरं तर सगळी आईच्या नावावर होती आणि ती परत मिळवण्याचा प्रयत्न तो करत होता. त्याने काही पुरावे शोधले होते जे हे सिद्ध करू शकत होते की ती जमीन आईची आहे. पण याची बातमी काकांच्या मुलांना लागली. हे ऐकून माझं डोकं फिरलं. म्हणजे तू असं बोलत आहेस की प्रतीक गायब आहे हा योगायोग नाही? रुची मान खाली घालून म्हणाली, नाही, त्यांनीच प्रतीकला पकडले आहे. रुचीच्या बोलण्याने मी हादरलो. प्रतीक, जो माझा सावत्र भाऊ आहे, त्याला अजून मी नीट ओळखत नव्हतो. आमच्या जुन्या भांडणांच्यामुळे त्याचा जीव धोक्यात होता. मी रुचीला म्हणालो, तुला कसं समजलं की त्याचं अपहरण झालं आहे? रुचीने त्याची बॅग उघडली, त्यातून काही कागद काढले आणि मला दाखवत म्हणाली, हे बघ दादा, हे तेच कागद आहेत प्रतीकने शोधलेले. त्याने 2 आठवड्यापूर्वी मला फोन केला होता. तो म्हणाला की मी आईला घेऊन आपल्या गावी जाणार आहे. त्याला असं वाटलं की तो हे कागद कोर्टात दाखवून आईची जमीन परत मिळवू शकेल. पण काल रात्री जेव्हा तो पंक्चर काढायला गेला होता तेव्हा एका अनोळखी नंबरवरून मला फोन आला होता. तो म्हणाला की जर तुम्ही केस मागे घेतली तर आम्ही प्रतीकला जिवंत सोडून देऊ. आई एकदम म्हणाली, प्रतीक, माझा प्रतीक कुठे आहे? रुची, तू अगोदर मला का काहीच सांगितलं नाहीस? रुची म्हणाली, आई, मी पण त्याला शोधत आहे. पण जेव्हा मला समजलं की तू शंकरदादाच्या ढाब्यावर आहेस तेव्हा मी लगेच इथे घरी पळत आले. मी लगेच रुचीकडे बघितलं आणि म्हणालो, मग आता काय करायचं? पोलिसांना सांगायचं का? रुची म्हणाली, हो, आपण पोलिसांना सांगूया. ते आपली नक्की मदत करतील. पण दादा, आपल्याला पण काहीतरी करायला पाहिजे. काकांच्या मुलांनी एका रणजित नावाच्या गुंडाला या सगळ्यासाठी ठेवलं आहे. तो याच गावात राहतो. रणजित नाव ऐकताच बाबा दचकले आणि म्हणाले, तो तर आपल्या गावातला सगळ्यात मोठा गुंड आहे. तो काहीही करू शकतो. हे सगळं ऐकून मी एक निर्णय घेतला. मी रुचीला म्हणालो, रुची, अजून आपण वाट बघू शकत नाही. आपण आता त्या रणजितच्या अड्ड्यावर जाऊ. आईने माझा हात पकडला आणि म्हणाली, शंकर, तिथे खूप धोका आहे. ते लोक दया दाखवत नाहीत. मी आईला म्हणालो, आई, प्रतीक माझा भाऊ आहे. मी त्याला असं एकटं सोडू शकत नाही. रात्रीचे 9 वाजले होते. रुची आणि मी गाडीवर त्या रणजितच्या अड्ड्यावर निघालो. त्याचा अड्डा एका जुन्या गोडाऊनमध्ये होता, जो हायवेपासून जरा लांब एका सुनसान जागेवर होता. रुची म्हणाली की तिच्या एका मित्राकडून तिला या जागेचा पत्ता मिळाला आहे. आम्ही गाडी लांब उभी केली आणि चालत गोडाऊनकडे निघालो.
रात्रीच्या अंधारात तिथल्या लाईट्या चमकत होत्या. आम्ही एका खिडकीतून आत डोकावून बघितलं तर आत 3 गुंड बसले होते. त्यांच्यासमोर प्रतीक हात पाय तोंड बांधून खाली पडला होता. तो जखमी होता पण जिवंत होता. रुची हळू आवाजात म्हणाली, प्रतीक. पण मी तिला शांत केलं आणि हळू आवाजात म्हणालो, आपण दोघं त्यांच्याशी लढू शकत नाही. आपण पोलिसांना बोलवूया. पण त्या क्षणी आम्ही घाबरलो. कोणीतरी म्हणालं, कोण आहे तिकडं? तो कडक आवाज रणजितचा होता आणि तो आमच्याकडेच येत होता. त्याच्या हातात बंदूक होती. मी रुचीला हात पकडला आणि अंधारात पळत सुटलो. रणजितची लोकं आमचा पाठलाग करत होते. धोका वाढतच चालला होता. मी आणि रुची जीव मुठीत घेऊन पळत होतो. माझं काळ जोरजोरात धडधड करत होतं. पण डोळ्याच्या समोर प्रतीकचा जखमी चेहरा येत होता. तो माझा सावत्र भाऊ होता, पण त्यावेळी तो मला सख्या भावासारखा वाटत होता. रुची धापा देत म्हणाली, दादा आता आपण काय करायचं? मी म्हणालो, आपण पोलिसांना फोन करूया. आम्ही एका जागेवर लपून बसलो आणि माझ्या फोनवरून साहेबांना फोन केला आणि सगळी हकीकत सांगितली. मी म्हणालो, साहेब, प्रतीकला रणजितच्या लोकांनी एका गोडाऊनमध्ये बांधून ठेवलं आहे आणि ते लोक आमचा पाठलाग करत आहेत. प्लीज तुम्ही लवकर या. साहेब म्हणाले, शंकर, तुम्ही एका सुरक्षित जागेवर लपून बसा. आम्ही 10 मिनिटात तिथे पोहोचत आहोत. आम्ही एका पडलेल्या घरात जाऊन लपून बसलो. त्या लोकांचा आवाज अजून पण येत होता, पण ते आम्हाला शोधू शकले नाहीत. रुची हळू आवाजात म्हणाली, दादा, जर प्रतीकला काही झालं तर आई हे सगळं सहन करू शकणार नाही. मी तिला दिलासा देत म्हणालो, रुची, काळजी करू नकोस. आपण त्याला नक्की वाचवू. काही वेळातच पोलीस गाड्यांच्या आवाजाने आम्ही बाहेर आलो. साहेबांच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्या गोडाऊनला घेरलं. लांबून मी आणि रुची सगळं बघत होतो. काही वेळाने रणजित आणि त्याच्या माणसांना बेड्या घालून पकडून बाहेर आणलं. तसं मी आणि रुची गोडाऊनमध्ये पळालो. प्रतीक अजून पण त्याच अवस्थेत जमिनीवर पडलेला होता. तो जखमी होता, पण शुद्धीत होता. प्रतीक ओरडत रुचीने त्याला मिठी मारली. मी त्याचे हात पाय सोडवले आणि म्हणालो, प्रतीक, तू ठीक आहेस ना? माझ्याकडे बघून तो हसला आणि म्हणाला, दादा, तुम्ही कोण आहात? मी म्हणालो, मी शंकर, तुझा मोठा भाऊ. तो हैराण होऊन माझ्याकडे बघायला लागला. काही बोलणार त्या अगोदर रुचीने त्याला आधार देत उठवलं आणि आम्ही दोघं त्याला घेऊन बाहेर आलो. पोलिसांनी त्याला दवाखान्यात पाठवलं आणि रणजितला ताब्यात घेतलं. दवाखान्यात त्याच्यावर उपचार केले, पण तो कमजोर असल्यामुळे थकला होता. आई आणि बाबा लगेच दवाखान्यात पोहोचले. आईने प्रतीकला बघताच त्याला मिठी मारून रडायला लागली. प्रतीक आईचा हात पकडत म्हणाला, आई, मी ठीक आहे, पण ते कागद माझ्याकडून हिसकावून घेत होते. पोलीस साहेब आमच्या जवळ आले आणि म्हणाले, शंकर, रणजितनं सगळं कबूल केलं आहे. तो म्हणाला, या कामासाठी तुझ्या काकांच्या मुलांनी त्याला सुपारी दिली होती. त्यांना ते प्रतीकजवळचे कागद पाहिजे होते, म्हणजे तुझी आई त्यांच्यावर केस करणार नाही. हे ऐकून मी रागाने लाल झालो. अगोदर काकांच्यामुळे माझी आई माझ्यापासून लांब झाली आणि आता त्यांच्या मुलांच्यामुळे प्रतीकचा जीव धोक्यात होता. साहेब म्हणाले, काळजी करू नकोस. आम्ही त्या दोघांना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्याकडून ते कागद पण आमच्या ताब्यात घेतले आहेत. ती जमीन कायद्याने तुझ्या आईची आहे. हे ऐकून त्याच्या आईने एक मोठा श्वास घेतला आणि म्हणाली, मुलांनो, मला ती जमीन नको आहे. तुम्ही सगळे माझ्याजवळ आहात हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. दवाखान्यातून घरी येताना सगळे शांत होते. प्रतीक आता ठीक होता आणि रुची त्याच्याजवळ बसली होती. बाबा रस्त्यात आईला म्हणाले, सुरेखा, मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे. मला माफ कर. आईने बाबांच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात वेदना होत्या, पण आज एक शांती होती. आई म्हणाली, अहो, जे झालं ते झालं. आता आपण सगळे एक आहोत. घरी गेल्यावर आम्ही सगळे अंगणात बसलो. दिवाळी जवळ आली होती. सगळीकडे सणाची तयारी चालू होती. आईने रुची आणि प्रतीकला तिच्या जवळ घेतलं आणि म्हणाली, बाळांनो, आता आपण कधीच लांब जाणार नाही. मी आईकडे बघत होतो. खूप वर्षापासून लपलेलं दुःख आणि दुरावा आता संपला होता. पण माझ्या मनात अजून एक प्रश्न होता. मी म्हणालो, आई, तू हे सगळं कसं सहन केलंस? आई हसत मला म्हणाली, शंकर, बाळा,
एक आई तिच्या मुलांसाठी सगळं काही सहन करू शकते. तू, प्रतीक आणि रुची, तुम्ही तिघं माझी ताकद आणि खरी संपत्ती आहात. काही महिन्यानंतर कोर्टाने निकाल आईच्या बाजूने दिला. पण आईने ती जमीन विकली आणि त्या पैशातून एक छोटीशी शाळा उभी करण्याचा निर्णय घेतला. प्रतीक ठीक झाल्यानंतर त्याने त्याचं शिक्षण परत सुरू केलं. त्याला इंजिनियर व्हायचं होतं आणि त्याच्या डोळ्यात एक नवीन चमक होती. मी परत माझा ढाबा सुरू केला. पण तो आता माझ्यासाठी नुसता एक ढाबा नव्हता, तर माझी आई मला परत मिळाल्याची साक्षी होता. माझं कुटुंब परत मिळवण्याची साक्ष होता. रोज रात्री लोक येऊन चहा जेवणाचा आनंद घेत असायची आणि मी त्यांच्याकडे बघून विचार करायचो की आयुष्य किती विचित्र आहे. त्या एका रात्रीने माझं सगळं आयुष्य बदललं होतं. माझं कुटुंब जे विस्कटलेलं होतं ते आज एकत्र आलं होतं. आईचं बलिदान, रुचीची हिंमत आणि प्रतीकच्या मेहनतीने आम्हाला एक नवीन आशा दाखवली. काकांच्या मुलांना त्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा मिळाली आणि आम्ही सगळ्यांनी एका नवीन आयुष्याला सुरुवात केली. दिवाळीच्या दिवशी आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून पूजा केली. माझ्या मनात आनंद आणि शांती होती. ही कहाणी शंकर नावाच्या मुलाची आहे, जो लहानपणापासून एकटा राहिला, पण शेवटी त्याला न्याय मिळाला.